नमस्कार, वृंदावनी फॅशन किट या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पैठणी साडीवरती खूप छान अशी बॅकनेकची डिझाईन बनवणार आहोत। पैठणी साडीचा हा ब्लाउज आहे। इथे बघा 15 इंच उंची मी घेतलेली आहे। 14 इंच उंचीचा आपल्याला रेडी ब्लाउज करायचा आहे व गळ्याची उंची 10 इंच घेतलेली आहे। शोल्डर 5.5 इंच आणि मुंडा हा 6 इंच घेतलेला आहे। 40 चेस्टचा साईजचा ब्लाउज आहे। 1.5 इंच मार्जिन इथे घेतलेला आहे। 7.5 इंच कमरेचा चौथा 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिनसाठी आपण इथे ठेवलेला आहे। गळ्याला खालच्या बाजूने मी 2.5 इंचावरती आकार देऊन गळा रुंदी ही आपण इथे 2.5 इंच ठेवलेली आहे। बघा इथे सिंपल असा आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। खूप छान अशी डिझाइन आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्की हा गळ्याची डिझाइन आवडेल आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा। इथे बघा मी गळ्याचे डिझाइन आपण जी पानाचा आकार दिलेला होता तो इथे आता कट करून घेतलेला आहे व मेन आपला ब्लाउजचा कपडा आहे तोही इथे मी थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेतला आणि हे बघा या काठापासून आपल्याला छान अशी डिझाइन बनवायची आहे। इथे आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे। हे डिझाइन बनवण्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर हा कंपल्सरी आहे, कारण त्यामुळे आपल्या गळ्याला छान अशी फिनिशिंग येते। हे बघा इथे बंद बाजू मी ठेवून घेतलेली आहे गळ्याची व आपलं सिंपल असं पेनने आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा, जसा आपण कटिंग केला आहे तसा एकदम सोपी पद्धत आहे। हे बघा इथे 1.5 इंचावरती मी पूर्ण गळ्यावरती असे टेपने मार्किंग करून घेतले आणि जशीच्या तसा आपल्या गळ्याचा आकार हा देऊन घेतलेला आहे। मध्ये एक पिन लावून घेतले। आता आपल्याला गळ्याचे जे कॅनव्हास पेपरवरती करून घेतले आहे मार्किंग ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा आपला आणि सिंपल सुंदर आणि बनवायलाही कमी वेळेमध्ये होणारा हा असा गळा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे बघा इथे आपण जो मेन आपला ब्लाउजचा कपडा आहे ती उलट्या बाजूने वरती केलेली आहे, उलटी बाजू। इथे फक्त आपल्याला अस्तर हे ब्लाउजला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा असं व्यवस्थित सेट करून घेतलं मी आणि मधोमध एक पिन लावून घेतली, त्यामुळे आपलं अस्तर हे हलणार नाही। हे बघा पूर्ण गळ्याला आपण हे जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवीन सोप्या पद्धतीचे व्हिडिओ ब्लाऊजचे तुम्ही जर शिकत असाल नवीन तर खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा मग तुम्ही ते पाहू शकाल सर्वात अगोदर। हे बघा आतला जो गळ्याचा कपडा आहे तो इथे आपण कटिंग करून घेतला आहे। हे बघा आणि जो एक्स्ट्राचा साईडचाही कपडा इथे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा। पूर्ण फिनिशिंग सहित आपला अस्तर आणि ब्लाउज हे जोडून झालेला आहे, इथे पाहू शकता। आता आपल्याला पाठीचे टक्स मारायचे आहेत, त्यासाठी ब्लाउज मधोमध बरोबर फोल्ड करून घ्यायचा व 4.5 इंच उंचीचे हे टक्स इथे आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। बघा हा आपण इथे काठ वापरणार आहोत गळ्यासाठी, तर बघा हा काठ आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो पॅच बनवायचा आहे कॅनव्हास पेपरचा जो कट केलेला आहे त्यासाठी हा मधोमध बरोबर ठेवून अशा प्रकारे आपण काठ जोडून घ्यायचा, त्यामुळे आपल्याला ते बनवायला सोपं जाईल। बघा याच्यावरती आपल्याला जो आपण कट केलेला कॅनव्हास पेपरवरती गळा आहे तो व्यवस्थित मधोमध दोन्ही बाजूला एकसारखा यायला पाहिजे अशा प्रकारे सेट करून घ्यायचा व एक मधोमध एक पिन लावून घ्यायचे, म्हणजे आपण कट करताना वगैरे हलणार नाही, किंवा तुम्ही इथे इस्त्रीनेही चिपकून घेऊ शकता। हे बघा आता काय करायचं, आतल्या बाजूने एक टीप देऊन घ्यायची अगोदर आपल्याला, आणि जर इस्त्रीने चिपकवणार असाल
तर ही टिप द्यायची अजिबात गरज नाही. आपण डायरेक्ट कटिंग करून घेऊ शकतो. बाहेरच्या बाजूने फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे. इथे आता मी टिपच देऊन घेतली आहे. इस्त्रीने जेव्हा कॅनव्हास पेपर चिपकवणार असेल तेव्हा जो आपल्या कॅनव्हास पेपरला चमकीची बाजू येते ती खालच्या कपड्याकडच्या बाजूने ते आपल्याला करायची व प्लेन बाजू ही वरच्या बाजूने, म्हणजे ते व्यवस्थित चिपकतं. हे बघा, साईडने मी थोडासा फोल्ड करण्या इतका 1.5 इंचचा हा कपडा ठेवलेला आहे आणि बाकीचा कपडा हा एक्स्ट्राचा जो होता तो इथे कट करून घेतला. आता आपल्याला हे बघा मी दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करायचं. कॅनव्हास पेपर फोल्ड होऊ नाही द्यायचा, फक्त कपडा फोल्ड करायचा आणि त्यावरून व्यवस्थित अशी हाताने फिनिशिंग सहित आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. हा मेन आपल्या ब्लाऊजची डिझाईन आहे, त्यामुळे इथे आपल्याला हे बघा खालचा कॉर्नरही आपला व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घेत, आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, छान असे आपलं पॅच हा आपला तयार झाला आहे. आता ब्लाऊज हा अस्तरची बाजू वरच्या बाजूने केली आहे व त्यावर हा गळा अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आणि हे बघा 1.5 इंचचं मार्जिन ठेवून जसंच्या तसं आपला गळ्याचा आकार आहे तसंच आपण इथे टिप देऊन घ्यायची आहे गळ्याला. पाहू शकता तुम्ही किती छान असे आपलं पूर्ण गळ्यावरती टिप देऊन झालेले आहे. आता इथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याला, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित फोल्ड होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे व त्यानंतर एक दाब टिप द्यायची आहे अशा प्रकारे. हे बघा, ही दाब टिप आपल्या आतली जी शिलाई आहे ती काठाच्या बाजूला आली पाहिजे. अशा प्रकारे आपण दाब टिप देऊन घ्यायची, म्हणजे फोल्ड व्हायला मदत होते. हे बघा, आणि वरच्या बाजूने बघा अतिशय म्हणजे अजिबात अवघड जात नाही. अशी जर एक दाब टिप देऊन घेतली तर व्यवस्थित फोल्ड होतं. त्यामुळे हे आपल्याला दाब टिप कंपल्सरी द्यायची आहे. आणि हे बघा, इथे फोल्ड करून वरूनही आपण फिनिशिंग येण्यासाठी एक दाब टिप देऊन घेतोय. पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही दाब टिप द्यायची आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा. पूर्ण गळ्यावरती बाहेरच्या बाजूनेही मी इथे टिप देऊन घेतली. बघा किती छान अशी फिनिशिंग सहित आपलं तयार झालं आहे. इथे बघा, गळ्याची जी मधली पट्टी उरली होती त्यातूनच मी कमरेसाठी एक छोटीशी पट्टी तयार करत आहे. एकसारखीच पट्टी आपल्याला घ्यायची. दोन्ही हे डिझाईन बघा अशा समोरासमोर व्यवस्थित आल्या पाहिजेत. आता अस्तरच्याच बाजूने हेही आपल्याला जोडायचं आहे व वरती आपल्याला फोल्ड करायचं. त्यामुळे खालच्या अस्तर हे वरच्या बाजूला केलेलं आहे ब्लाऊजचं. इथेही सेम गळ्याप्रमाणेच आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची काठाच्या बाजूने. आपली ही आतली जी टिप आलेली आहे ती घेतलेली आहे, मार्जिन जे आहे ते. आणि आता अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित पूर्ण कमरेची पट्टी ही एकसारखी आली पाहिजे. अशा प्रकारे आपण किती छान अशी आपली आणि सिंपल अशी आपली डिझाईन तयार होत आहे. कमरेला पट्टी जोडल्यामुळे ब्लाऊजला लुक अतिशय सुंदर आलेला आहे. बघा, खालच्याही बाजूने आपण एक दाब टिप देऊन घ्यायची, त्यामुळे फिनिशिंग चांगली येते. खाली थोडंसं जाडसर काठ असल्यामुळे दिसत, इथेही आपल्याला एक दाब टिप देऊन घ्यायची. हे बघा, ही फ्रिलची मी फुलाची लेस घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस वापरू शकता. आतल्या बाजूने कधी पायपिंग वगैरे वेगळ्या कलरची करायची असेल तर तेही करू शकता. इथे मी बाहेरच्या बाजूने ही गोल्डन कलरची लेस घेतली आहे. साडीच्या कलरमध्ये जर कॉन्ट्रास्टमध्ये लेस असेल तर अजूनच छान दिसणार आहे. तुम्ही तशीही लेस वापरू शकता. हे बघा, गळ्याचे तिथे आपल्याला बरोबर कोण काढून घ्यायचा आहे. आपला पान गळ्याचा आकार आहे तो जशाचा तसा राहिला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आहे. किती सिंपल गळा आहे परंतु किती छान असा लुक आलेला आहे.
बघा पूर्ण गळ्याला मी लेस जोडून घेतली। आता त्यानंतर आपल्याला डबल टिप ही द्यायची आहे। डबल टिप आपल्याला लेसवरती द्यायची आणि कमरेच्या बाजूनेही बघा मी अशा प्रकारे थोडंसं आत जे आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे ते सोडलेलं आहे व त्यानंतर इथे मी कमरेच्या बाजूलाही हीच लेस जोडून घेतली आहे। किती छान असं आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा। हा पॅच तुम्ही कुठेही जसं तुम्हाला आवडेल तसं ॲडजस्ट करू शकता। आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।